नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघातामध्ये 2 ठार 4 जखमी। छत्रपती संभाजीनगर हादरलं, अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद। तर राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा आम्हाला खरंच दुःख झालं होतं, मात्र आता ते एकत्र येत आहेत याचा आम्हाला मोठा आनंद। चंद्रकांत खैरे यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती मंदिर परिसर आज सकाळी एका भीषण अपघातामुळे हादरलाय। भरधाव वेगाने येणाऱ्या 4 चाकी वाहनाने मंदिरासमोर उभे असलेल्या भाविकांच्या गर्दीत अचानक घुसून अनेकांना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातामध्ये 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झालेत। अपघातानंतर काही क्षणात परिसरात एकच गोंधळ उडालाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती मंदिर परिसर आज सकाळी भरधाव वेगाने येणाऱ्या 4 चाकी वाहनाने मंदिरासमोर उभ्या असलेल्या भाविकांच्या गर्दीत अचानक घुसून अनेकांना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातामध्ये 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी आहेत। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार 4 चाकीचा वेग खूपच जास्त होता आणि वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्याने थेट मंदिरासमोरील गर्दीत गाडी घुसली। त्यामुळे रस्त्यावरती रक्ताचे थारोळे साचले होते। घाबरलेले भाविक आणि नागरिक आरडाओरड करत धावपळ करत होते। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केला। दुर्घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलंय। अनेकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावरती नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान वाहन चालकाला पोलिसांनी पकडलं आहे की तो पळून गेला या संदर्भात अजून अधिकृत माहिती मिळालेली नाहीये। अपघाताची नोंद घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला असून चालक नशेत होता का याची ही चौकशी सुरू आहे। शहरात शांतता असली तरी अपघाताच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरलेला आहे। यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी वाहतूक नियंत्रण व मंदिर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। सकाळी साधारण 9 वाजेच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की या ठिकाणी काळा गणपती जो आहे या ठिकाणी एक लाल कलरच्या स्विफ्टने त्याचा नंबर MH20HS 0746 आहे। त्या कारणी जे ते दर्शनासाठी काही भाविक आलेले होते आणि काही पायदळी जे चालत होते अशा एकूण 6 जणांना त्या कारणी डॅश केलेला आहे। आता जस्ट आम्ही PI कल्याणकर साहेब आणि आम्ही CCTV फुटेज त्या ठिकाणी तपासले। त्यामध्ये 6 जण ते निष्पन्न होताना दिसत आहेत प्रथम दर्शनी। त्यापैकी 3 जण जे आहेत त्यांना मिनी घाटीला ते ट्रीटमेंटसाठी रवाना केलंय आणि 3 जण जे आहेत ते MGM या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। सध्या आता आम्ही त्याच ठिकाणी जात आहोत आणि जी तिथली पुढची जी काय माहिती असेल ते आपल्याला कळवा। धन्यवाद। आता आम्ही तिथे जाऊन खात्री करतो। आम्हाला ऑफिशियली आम्ही तिथे अजून व्हेरीफाय केलेलं नाहीये। चालक कोण होता? आता आमची टीम शोधते आता त्यांना। अजून ताब्यात नाही का चालक? आता जस्ट आता आमची टीम गेली आहे, बघू। पाहता त्या फुलावाली त्या गणपती मंदिरावर ते उडाले, इकडे 2-4 माणसं पण उडाले। असे 5-6 जण त्यांनी उडून गेले। काय तुम्ही काय केलं त्यांना? तो चालक होता तो कुठं गेला? चालत गेला म्हणजे चालक होता तो त्या लोकांनी बाहेर काढलं होतं त्याला, पण इकडे सिरियस लोक असल्यामुळे तो कोणीकडे गेला, इकडे चालत गेला असेल। मुलगा होता? मुलगा होता, 30 वर्षाचा मुलगा होता। किती लोक जखमी झाले? 6 जण दिसले तुम्हाला। तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा कसं होतं? एकदम भीषण होतं का? एकदम भीषण होतं, पाहण्यासारखं होतं। सदर अपघातास कार चालक बरोबरच काळा गणपती मंदिर ट्रस्ट देखील जबाबदार असल्याचा आरोप करत ट्रस्टवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शहर शाखेच्या वतीने MIDC सिडको पोलिसांकडे करण्यात आली आहे। या मागणींबाबत सुभाष पांढरे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। आज आमच्याकडे फार दुर्दैवी घटना घडलेली आहे। आमच्या विठ्ठलनगर परिसरातील एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तीचा आज काळा गणपती मंदिर येणून येथे सकाळी 8 ते 9 दरम्यान मोठा अपघात झाला। त्या अपघातामध्ये जागीच त्याचा मृत्यू झाला। आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता आमचं असं लक्षात आलं की काळा गणपती मंदिर जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचं जे बांधकाम आहे सभागृहाचं बांधकाम तो जो सर्व्हिस रोड आहे सर्व्हिस रोडच्या रोडपर्यंत आलेला आहे आणि कारने ज्यावेळेस त्या माणसाला उडवल्यानंतर तो व्यक्ती ज्यावेळेस पडला तर तो समोरच्या
त्या ट्रस्टीचे जे बांधकाम आहे, बांधकामाच्या त्या दगडाला लागून तो त्या ठिकाणी गतप्राण झाला. आमची अशी मागणी होती आज MIDC पोलीस स्टेशनला की आज जो अपघात झाला आहे, हा अपघाताला कारणीभूत फक्त तो गाडी चालकच नाही, तर त्या ठिकाणची ट्रस्टीसुद्धा आहे. आज त्या ठिकाणी आपण जर गेलात, जर बघितलं तर आपलं लक्षात येईल की संबंधित ट्रस्टनं हे बांधकाम रोडवर आणून ठेवलेलं आहे. काळा गणपती मंदिराचं बांधकाम रोडवर आणून ठेवलेलं आहे आणि ते बांधकामाच्या दगडाला लागून ह्या माणसाचा मृत्यू झाला. आमचं असं म्हणणं होतं ते जर बांधकाम नसतं तर या ठिकाणी त्या माणसाचा मृत्यू झाला नसता. त्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 4 लोकांचा त्या ठिकाणी जखमी झाले आहेत. तर आमची अशी मागणी आहे की जे मृत्यू पावलेले 2 लोक जे आहेत त्याला ट्रस्टीच्या माध्यमातून 10 लाखाची मदत द्यावी ट्रस्टीनं, आणि जे अपघातात जखमी झाले त्यांना 5 लाखाची तात्काळ मदत करावी. नसता येणाऱ्या काळामध्ये जर ट्रस्टीनं ही मदत नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आंदोलन करून या ट्रस्टीचं अतिक्रमण झालेले बांधकाम आणि या ट्रस्टीमुळे झालेला अपघात याच्या विरोधात आम्ही न्यायालयात न्याय मागू. महानगरपालिकेच्या वतीने मागील काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यालगत सर्व्हिस रोड बनवण्यासाठी जोरदार कारवाई सुरू असून शुक्रवारी पडेगाव ते मिटमिटा रस्त्यावर देखील अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करत अनेक मालमत्ता जमीनदोस्त केल्यात. तर यापुढे मनपा प्रशासनाकडून जळगाव रोडवर कारवाई करण्यात येणार असल्याचं नियोजनात सांगण्यात आलंय. शहरात आतापर्यंत देवळाई चौक ते महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी, केम्ब्रिज चौक ते मुकुंदवाडी, चिखलठाणा या ठिकाणी सर्व्हिस रस्त्यासाठी कारवाई करत अनेक अनधिकृत बांधकाम अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या वतीने पडेगाव ते मिटमिटा येथील नागरिकांना या अगोदर नोटीस देऊन मार्किंग केली होती. त्याप्रमाणे या रस्त्यावरती 30 मीटर सर्व्हिस रस्त्याची आखणी मनपा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सकाळीच अतिक्रमण निर्मूलन कारवाईचे प्रमुख संतोष वाहुळे आपल्या मोठ्या फौज फाट्यासह दाखल झाले. अतिक्रमण रस्त्यावरती बांधकाम केलेल्या मार्किंगनुसार पाडापाडी कारवाई सुरू केली. यात मोठ्या मोठ्या आस्थापना, इमारती व बांधकाम पाडण्यासाठी करण्यात आले. काही ठिकाणी अतिक्रमणाला पथकाला विरोध करण्यात आला, परंतु अतिक्रमण पथकांनी कारवाई केलीच. शुक्रवारी पडेगाव मिटमिटा या ठिकाणी 30 मीटर सर्व्हिस रस्त्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत अतिक्रमण निर्मूलनचे प्रमुख संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 1 चे संजय सुरडकर, झोन क्रमांक 2 चे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, इमारत निरीक्षक मझहर अली, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, नागरी पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्यासह पोलीस विभागातील मनपा अतिक्रमण हटाव पथकातील अधिकारी कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. तर यापुढे मनपा प्रशासनाकडून जळगाव रोड पासून हर्सुल टी पॉइंट तेथून दिल्ली गेट या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलनचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे. शहरांमध्ये ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आम्ही नियमितपणे कारवाई करून हे केलं. पिया मार्केट जे आहे, पिया मार्केटचे तिथलं जे आम्ही नाल्याचा प्रवाह आहे तो पण सुरळीत केलेला होता. आणि त्याबरोबर म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही लक्षात येतं किंवा आम्हाला नागरिक तक्रारीद्वारे याच्याद्वारे निदर्शनास आणून देतात ते आम्ही तात्काळ त्या ठिकाणी कॉग्निझन्स घेऊन कारवाई करतो. हे 2 नाले निश्चितपणे आज आम्ही मोकळे करू शकलो. सर, पुढचा मोर्चा कुठे राहणार आहे अतिक्रमण विभागाचा? पुढचा जो आमचा ठरलेला आता ठिकाण आहे ते सिडको बसस्टँड जे आहे, सिडको बसस्टँडपासून ते हर्सुल टी पॉईंट आणि हर्सुल टी पॉईंटपासून ते दिल्ली गेटपर्यंत हा तो VIP रस्ता आहे तो पूर्ण तो कव्हर होईल. विभागीय आयुक्त तथा छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेतलाय. प्राधिकरणाच्या विविध क्षेत्रामध्ये नियोजनाच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करून संबंधित यंत्रणेला याबाबत कारवाई विहित कालमर्यादेमध्ये करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आढावा बैठकीवेळी महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, नगर प्रशासन विभागाचे उपायुक्त देविदास टेकाळे सह महानियोजनकार रवींद्र जायभाय, तहसीलदार सुनंदा पारवे, उपमुख्य लेखा अधिकारी व वित्त अधिकारी साधना बांगर, सहाय्यक संचालक सुमित मोरावकर यांच्यासह प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. औद्योगिक व वाणिज्य वापर सुरू असलेल्या प्रदेशात दिवसेंदिवस वाढणारे अतिक्रमण रोखण्यासाठी पथक स्थापन करावं. स्थापन केलेल्या पथकाने क्षेत्रीय दौरे करून अतिक्रमण धारकांना कायद्यातील तरतुदीनुसार नोटिसा बजावून केलेल्या कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल सादर करावा. तसेच प्राधिकरण क्षेत्रातील शासकीय जमिनीची नियमितपणे स्थळ पाहणी करून या जमिनीवरील अतिक्रमण, अवैध उत्खनन, सांडपाणी, घनकचरा इत्यादी बाबत प्रतिबंधात्मक व दंडात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पापळकर यांनी दिले. पापळकर यांनी प्राधिकरणाच्या विभागनिहाय विविध मुद्द्यांवरती चर्चा करून विहित मुदतीतील कारवाई करा अशा सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या. नियोजन, अतिक्रमण, जमीन, मालमत्ता तसेच आस्थापना विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. आजच प्रवेशासाठी संपर्क करा. BSc साठी 94 20 00 01 66 90 21 52 36 93. तर BA आणि MA साठी 98 23 13 96 64 96 57 73 35 55. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक. विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813. कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दादा. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर उशिरा स्वयंपाकघर सुरू केलं.
रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. राज ठाकरे ज्या वेळेस शिवसेना सोडून गेले होते त्यावेळेस आम्हाला खरंच दुःख झालं होतं, मात्र आता दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत याचा आम्हाला आनंद होतोय. शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्रित खैरे यांच्या घरी बैठक घेतली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावा प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती असं मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलंय. नाही, मग आता तो निर्णय तर माननीय उद्धवजी राजी हे दोघेही त्या ठिकाणी घेतीलच. तो निर्णय घेतल्यानंतर मग बाकीचे हालचाल पुढे होतील. आता उद्या फक्त मराठी बांधवांचा मेळावा त्या ठिकाणी जे GR यांनी खोटा GR काढला होता तो रद्द केला, सरकारलाच करावा लागला. तो विजय प्राप्त करण्यासाठी हा उद्याचा विजय मिळावा. नंतर मग बाकीच्या पुढच्या हालचाल सगळं होते. दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलेलं आहे अनेक दशक आणि पुन्हा ते दोन्ही नेते एकत्र येत आहेत. तोच योग पुन्हा जोडून येत आहे. काय आठवण? आम्हाला बरं वाटतं, कारण आम्ही ज्यावेळेस नगरसेवक झालो, आमदार झालो, मंत्री झालो, त्यावेळेस दोन्ही बंधूंच्या अंडर आम्ही काम केलं होतं. राजसाहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे, उद्धव साहेबांबरोबर काम केलं आणि सर्वात जास्त त्या ठिकाणी माननीय मोठे साहेब हे मला घेऊन बसायचे आणि मला एक एक गोष्ट सांगायची आणि मला ट्रेन केलं त्यांनी. मी जे एकनिष्ठ काय आहे, शिवसेना प्रमुखांनी मला जे काही बाळकडू दिलं त्याच्यामुळे मी एकनिष्ठ आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आता हे ठाकरे परिवाराचंच राज्य आहे. ठाकरे ब्रँड त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून ठाकरे ब्रँड तुम्हाला दिसून येईल आणि जनतेला तेच पाहिजे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी
शिवसेना प्रमुखांच्या म्हणजे नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही मंत्री होतो शिवशाही सरकारमध्ये, किती चांगलं वातावरण महाराष्ट्रात होतं. दंगली नाही, काही नाही, भ्रष्टाचार नाही, आणखी काही नाही, व्यवस्थित त्या ठिकाणी लोकांची समस्या 6व्या मधल्याहून मी स्वतः किती वेळेस तरी खाली उतरलो होतो मोर्चा आल्यानंतर. हे इतकं जनतेसाठी त्यांनी जे केलं होतं साहेबांनी, ते आम्ही सगळं केलं आणि स्वतः त्या ठिकाणी उद्धव साहेब, राजसाहेब सुद्धा त्या ठिकाणी त्या पद्धतीने अनेक ठिकाणी अनेक वेळेस गेले. राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तो क्षण आणि आजचा क्षण, ते बाहेर पडले त्यावेळेस आम्हाला दुःख झालं आणि आम्हाला हे वाटत होतं की जाऊ नये म्हणून एकत्र राहायला पाहिजे असं सगळ्यांना वाटत होतं. पण ते आता बाहेर पडले, ठीक आहे, त्यांनी तो निर्णय घेतला होता त्यावेळेस. पण आता मात्र ते एकत्र येतात, त्याचा आनंद वेगळा झाला, दिग्विजय होतो, खूप मोठा होतो, हे आम्हाला त्या ठिकाणी मनास वाटतं. त्यावेळेस तुम्ही सातत्याने बाळासाहेबांच्या संपर्कात होता. बाळासाहेब या राज ठाकरे बाहेर गेल्यानंतर काही बोलायचे त्यावेळेस तुमच्यासोबत? नाही, ते म्हणजे ठीक आहे, आता तो गेला, तो त्याच्या ह्याच्याने गेला, आम्ही त्याला काढलं, पण ठीक आहे, आता कधी तरी म्हणून या चिमण्यांना परत केला हे त्यांचं वाक्य होतं साहेबांचं. पण ते आले नाही, परंतु त्यांचं प्रेम मात्र राजसाहेबांवर किंवा आदित्य साहेबांवर किंवा आता अमित साहेबांवर किंवा आमच्या उद्धव साहेबांवर हे कायम होतं. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर आयुक्त विजयसिंह देशमुख यांच्या संकल्पनेतून अर्धन्यायिक व सेवा विषयक प्रकरणांची सुनावणी आता दृकश्राव्य म्हणजेच ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील संबंधित यंत्रणेने 15 ऑगस्ट 2025 पर्यंत सुनावण्यांची सर्व प्रकरणे इक्विजे पोर्टलवरती नोंदण्यासंबंधीचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आज छत्रपती संभाजीनगर विभागातील 8ही जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय प्रांत अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, डॉक्टर आनंद गव्हाणे, खुशालसिंह परदेशी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर महसुली विभागातील 8 जिल्ह्यातील प्रकरणांमध्ये पक्षकार व विधिज्ञांना प्रत्यक्ष उपस्थित राहावं लागतं, त्यामुळे वेळ व आर्थिक नुकसान होतं. आता ही सुनावणी ऑनलाईन होणार असल्याने या दोन्ही गोष्टींची बचत होईल. जिल्हा पातळीवरती अपर जिल्हाधिकारी यांच्याबाबतच्या कामकाजाचं नियंत्रण करतील. महसूल विभागाच्या न्यायव्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन सुनावण्या महत्त्वाच्या ठरतील. अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय प्रांत यांनी केसबाबतच्या डॅशबोर्डचं नियंत्रण अत्यंत नियोजनपूर्ण करावं. शेतकरी, नागरिक यांना वेळेत न्याय देण्यासाठी या प्रक्रियेत अपर जिल्हाधिकारी यांचं योगदान महत्त्वाचं ठरणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी नियोजन करावं असे निर्देश विभागीय आयुक्त पापळकर यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये सुनावणी बोर्ड व बजावणी बोर्डाचे वर्गीकरण करण्यात आले. सुनावणी बोर्डसाठी सोमवार, मंगळवार व बुधवार हे दिवस निश्चित केले आहेत. बजावणी बोर्डसाठी गुरुवारचा दिवस राखीव आहे. बजावणी बोर्डमध्ये नोटीस बजावणी न झालेली किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झालेली प्रकरणे घेतली जातात. या बोर्डाचं काम सहाय्यक महसूल अधिकारी व महसूल सहाय्यक यांच्या स्तरावरती पार पाडलं जातं. सुनावणी बोर्डमध्ये परिपक्व संपूर्ण प्रकरणं घेतली जातात, जे 3 ते 4 सुनावण्यांमध्ये निकाली काढली जातात. निर्णय झाल्यानंतर वेबसाईटवरती ते अपलोड केले जातात आणि प्रमाणित प्रती पक्षकारांना वितरित केल्या जातात. या प्रणालीमुळे पारदर्शकता वाढेल, तक्रारी कमी होतील आणि वेळेचा तसेच खर्चाचा मोठा बचाव होईल. नोंदवलेल्या केसेस, आपल्या कार्यालयातील स्थिती व ताळमेळ, प्रत्येक प्रकरणानिहाय छाननी, स्थितीचा डॅशबोर्ड, कालावधीनुसार प्रलंबित केसेस याबाबत अपर आयुक्त विजयसिंह देशमुख यांनी माहिती दिली. यावेळी देशमुख यांनी कामकाज प्रलंबित राहणार नाही या दृष्टीने विशिष्ट निर्देश व काही प्रपत्रे घालून दिली आहेत. तसेच अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये कायदेशीर दृष्ट्या निर्माण होणाऱ्या अडीअडचणींबाबत मार्गदर्शन केलं. प्रकरणे दाखल होताना त्याची काटेकोरपणे छाननी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर हेगडेवार रुग्णालयात जन्मतः कर्णबधीर असणाऱ्या एका 2 वर्षाच्या बालिकेवरती दोन्ही कानांवरती यशस्वी कॉन्क्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अत्याधुनिक स्मार्ट नॅव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करत करण्यात आलेली मराठवाड्यातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असून ऐकण्याची क्षमता गमावलेल्या लहान मुलांसाठीचा हा आशेचा नवा किरण ठरला असल्याची माहिती डॉक्टर भारत देशमुख यांनी दिली आहे. नमस्कार. किमया कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर हे डॉक्टर हेडगेवार रुग्णालयातर्फे मूकबधीर मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांटच्या ऑपरेशनबद्दल महत्त्वाचं असं काम करतं. गेल्या
5 वर्षामध्ये 258 शस्त्रक्रिया कॉक्लिअर इम्प्लांटच्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. काल आणि आज एक वैशिष्ट्यपूर्ण अशी कॉक्लिअर इम्प्लांटच्या शस्त्रक्रिया झाल्या, ज्यामध्ये स्मार्ट नॅव नावाचं नेव्हिगेशन ॲप्लिकेशन पहिल्यांदाच वापरून दोन्ही कानाच्या एकाच वेळेस शस्त्रक्रिया डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केल्या. आणि ह्या ह्या टेक्नॉलॉजीमुळे, ह्या तंत्रज्ञानामुळे ही माहिती आपल्याला कळते की आपण प्रत्यक्ष इम्प्लांट बसवत असताना मुलाला किती ऐकायला येत आहे, कसं ऐकायला येत आहे, आणि आपण इम्प्लांट बसवताना जो इलेक्ट्रोड बसतो तो किती चांगल्या पद्धतीने बसलेला आहे. आणि हा त्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला अत्यंत महत्त्वाचा अशी माहिती मिळते आणि त्यामुळे आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वाससुद्धा येतो. हो, पूर्णपणे त्याचा बहिरेपणा नष्ट नक्कीच होणार. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अशा मुलांच्या ऑपरेशननंतर त्यांना स्पीच थेरपी किंवा ऑडिटरी व्हर्बल थेरपी हे बोलण्याचं विशिष्ट प्रकारची ट्रेनिंग ही 1 ते 1.5 वर्षासाठी घ्यायला लागते. आणि ती अशी ट्रेनिंग घेतल्यानंतर ते तुमच्या आमच्यासारखं स्पष्ट बोलू शकतात, स्पष्ट ऐकू शकतात, तुमच्या आमच्यासारखं शिक्षण घेऊ शकतात, आपल्यासारखं करिअर स्वतःचं घडवू शकतात. ह्या शस्त्रक्रियाचं जे इम्प्लांट आहे त्याची जी किंमत आहे ती साधारणतः एक 7.5-8 लाख आहे आणि ऑपरेशन करण्याची किंमत साधारणतः 1 लाखभर रुपये आहे. शासनाच्या योजनांमध्ये त्याचे शासनाच्या योजनानंतर वेगवेगळ्या कंपन्यांच्या CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ची मदत, या सगळ्या माध्यमातून आपल्याला अत्यंत स्वस्त ह्याच्यामध्ये हे ऑपरेशन करता येतं, खर्चामध्ये हे करता येतं. रुग्णाला स्वतःच्या खिशातले फक्त 50,000 रुपये टाकावे लागतात. बाकी 8.5 लाख रुपयापैकी 8 लाख रुपये हे आपल्याला कुठून ना कुठून तरी मदत मिळते. इतकं कमी असेल तेवढं चांगलं, म्हणजे शक्यतो 3 वर्षाच्या आत हे ऑपरेशन करावं. जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंतच हे ऑपरेशन करता येतं. 5 वर्षाच्या नंतर हे ऑपरेशन करून फारसा फायदा होत नाही. ह्या ऑपरेशनमध्ये कॉक्लिअर इम्प्लांटच्या नंतर कानाच्या वर एक प्रोसेसर लावलेलं असतं आणि त्या प्रोसेसरच्या माध्यमातून ते मूल ऐकत असतं. हे प्रोसेसर आपण काढून घेतल्यानंतर तो मुलगा अपंगच आहे, म्हणजे त्याला मूकबधिर तो आहेच आहे. फक्त आपण त्याचं अपंगत्वाचं सर्टिफिकेट हे बंद होत नाही, तो अपंगच राहतो. त्याला अपंगत्वाचे सगळे फायदे पण मिळतात, कारण त्या इम्प्लांटच्या प्रोसेसर शिवाय तो अपंग आहे. आज दिनांक 4 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मलेरिया विभागामार्फत डेंग्यू हिवता प्रतिबंधक महिना तसेच मान्सूनपूर्व डास प्रतिबंधात्मक मोहिमेच्या अनुषंगाने झोन क्रमांक 8 सातारा देवळाई परिसरात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. धडक आबेट ही मोहीम आयुक्त जी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या आदेशानुसार तसेच सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांच्या सूचनेनुसार झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाबाई यांच्या संयोजनात पार पडली. सदर मोहिमेची सुरुवात आरोग्य केंद्र देवळाई गाव येथून मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य जोशी यांच्या हस्ते डेंग्यू प्रतिबंधात्मक शपथ घेऊन करण्यात आली. यानंतर फवारणी कर्मचारी व आशा वर्कर्स मार्फत जनजागृती रॅली काढून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ही धडक मोहीम वॉर्ड क्रमांक 114 व 115 अंतर्गत बजाज हॉस्पिटल ते बाळापूर फाटा, सोलापूर हायवे ते सुधाकर नगर तसेच देवळाई गाव, जामा मस्जिद, पटेल गल्ली, पाटील गल्ली, जमाल नगर, झिरा कॉलनी, देवळाई तांडा, सातारा गाव, मल्हार गल्ली, भीमशक्ती नगर, शक्यनगर, अलोक नगर, नाईक नगर, माऊली नगर, प्रथमेश नगरी या अतिजोखीम भागांमध्ये प्रभावीपणे राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान साथरोग सर्वेक्षण, अबेट ट्रीटमेंट, धूर फवारणी व औषध फवारणी, कूलर, टाक्या, हौद तपासणी व स्टिकर्स लावणं, पॅम्पलेट वाटप, MLO ऑइल टाकणं, गप्पी मासे सोडणं, जनजागृती, कंटेनर सर्वेक्षण व डास आळ्या नष्ट करणं, हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे करण्यात आल्यात. आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळण्याबाबत सूचना पर्यवेक्षक शेख अनवर यांनी नागरिकांना दिल्या.
या मोहिमेमध्ये एकूण 43 फवारणी कर्मचारी, 30 आशा वर्कर्स तसेच अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते। या मोहिमेत मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई, मेडिकल ऑफिसर डॉक्टर आदित्य जोशी, इंचार्ज सिस्टर वैशाली बिरारे, सिस्टर सुमती गीते, पुष्पा अंभोरे, मलेरिया पर्यवेक्षक चुन्नीलाल उदने, रत्नाकर साबळे, उमाकांत गायकवाड, किरण धाटबळे, फवारणी कर्मचारी सचिन उपदेशी, शेख तय्यब अनवर, विजय उदने, मनोज जगधने, शेख अशफाक, भारत वाघ, रामनाथ रोकडे, आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी आदी मोहिमेमध्ये सहभागी झाले होते। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघातामध्ये 2 ठार, 4 जखमी, छत्रपती संभाजीनगर हादरलं, अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद। तर राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा आम्हाला खरंच दुःख झालं होतं, मात्र आता ते एकत्र येत आहेत याचा आम्हाला मोठा आनंद, चंद्रकांत खैरे यांचं प्रतिपादन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।